लेकरू होत नाही म्हणून हानमार करायचे. मी बी मरते, आत्महत्या करते, मग माझं बी मूठ माती करा, तुम्हाला कोणी विचारणार राहणार नाही. तो बाहेर होते का नाही, का धक्के काढून द्यायचं तुम्हाला बाहेर, असं बोलतात पोलीस स्टेशन वाघोलीतले. नमस्कार, मी प्रियंका, पुणे प्राईम न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. वाघोली येथून एक 22 वर्षीय विवाहित महिला गेल्या महिन्यात बेपत्ता झाली. तिच्या तपासामध्ये वाघोली पोलीस हे हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप तिच्या आईने केलाय. या संदर्भात आपण आज अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात. अंजना हनुमंत पेटकर, गीता माझी मुलगी, मी रोहित मुंडेला करून दिली अंबाजोगाईला. परत आता तिथं जाच होता लय भरपूर. मग सासऱ्यानं एकदा मारायचं, आजं सासूनं बोलायचं, मग जावानं भांडण काढायचं, दिरानं भांडण काढायचं, तिला बोलण्याचं वळण नाही काय नाही. मग आई मी कुठवर सैन करू ग, मला असं बोलतात, मी काय करू काय नाही. किती दिवस सैन काढायचं, कशा घर बघून दिलंय म्हणती मग मुलगी. मी म्हणलं आई सगळं तसंच असतंय गीता, नांदावं लागतं. आई लई त्रास करतात ग, काय सांगा तुला, सारखं पैसेच सांगतात, पैसेच आण म्हणते सारखं. मग बाई मग आता एक लेकरू झालं, नांद रांगेला लागत असते, नांद बाई चांगलं. ती पुन्हा तसं म्हणलं की मग म्हणायची आणि यायची, पुन्हा आणि भांडण काढलं की तसंच यायची. 3दा 4दा झालं, 5दा झालं, आणि मारायचे, हानमार करायचे. मग एक मुलगा झाला, मुलगा पेत झाला तर 1 वर्षाचा आहे जरा, 1 वर्षाचा मुलगा आहे. मग आता एक मुलगा झाल्यावर मग ती म्हणली इथं चांगलं राहत नाहीत, जीव लावत नाही नवरा, खूप बाहेरच राहतं, सारखं बाहेरच राहतं नवरा. किती दिवस झालं गाई, कसं करायचं. मग असंच असतं बाई, नवऱ्याच्या ठिकाणी गेल्यावर चांगलं राहावं लागतं, चांगलं बघावं, मन लावावं लागतं. जास मार आता मग ती इथं चांगलं आहे तिथं चांगलं आहे म्हणून गेले मी. पण तिथं नवऱ्यानं करायचं हानमार ना, सासऱ्यानं करायचं, जावं चांगलं बोलायचं नाही, कुणी घरात चांगलं बोलत नाहीत. मग ननंद आली, नंदानं घेऊन गेली, म्हणली इथं चांगलं राहत नाही तर मी तरी 4 दिवस घेऊन जाते पुण्याला. तिथं घेऊन गेली. मग आता तिथं मॅटर काय झालं, तिथं मग पैसे देत नाही, ही काय करत नाही. आता ही 1 दिवस 2 दिवस जातो म्हणून अंबाजोगाईला डबल वापस आला. अंबाजोगाईला आल्याच्या नंतर मग पुन्हा तिथं मग मी म्हणलं या अर्ध तर उद्या येतो, हिनं फोन करायचा, आज येतो उद्या येतो, मी पुन्हा फोन करायचा. फोनच केलं की ही वापस नाही यायचा. मग ती रोहिणी जाधवच्या घरातल्यानं काय केलंय काय नाही ती पत्ताच लागना झालाय. ह्याच्या आता हे जे अनुभवानं आता आहे मला काही कळच ना झालंय ती. मग आता पोरगी मला पहिल्या रविवारी बोलली पुष्याच्या महिन्यातलं, पुन्हा त्याच्यानंतरचं मला फोनच येईना झालाय. मग आता ह्याने काय केली काय नाही ती पत्ताच लागत नाही जरा पोरगी. मी मग म्हणलं आता काय झालं, मग जावाय म्हणला ती इथं अंबाजोगाईला, पोरगी पुण्यात. मग आम्ही पोरगी आली का, मी म्हणलं नाही आली माझ्याकडं. पोरगी माझ्याकडं आली ना, तर कुठं गेली ती. त्यानं मोबाईल ठेवून दिला, पुन्हा आणि 2 घंट्यानं 2.5 घंट्यानं फोन लावून दिला, पोरगी आली का. मग नाही मामी म्हणला. मग ती दारू पिऊन मलाच बोलत आहे, तुझी मुलगी कुठं गेली तुला माहीत नाही का. अरे म्हणलं मी तुला दिली का, माझ्याकडं कशी पोरगी येईन. ती माहीत नाही कसं म्हणतोस तू, माहीत नाही कसं म्हणतो सारखंच तू. मामी मला माहीत नाही कुठं गेली ती. मी म्हणलं जशी तुला करून दिली होती माझ्या पोरीचं जर काय बरं वाईट नाही काय झालं तर मी तुम्हाला चांगली ठेवणार नाही. माझी पोरगी बघा कुठं आहे ती कुठं नाही बघा. ती मला म्हणते अजून मला माहीत नाही. तिथलं जात सैन करायचं, इथलं जात सैन करायचं, पोरीनं बरं वाईट काय केलंय का काय नाही ती कळना झालंय. ते शोध लावून द्या म्हणून आणि मी अंबाजोगाईहून धारूरून इथं आले पुण्याला तक्रार केली. शोध लावा म्हणून पोलीस स्टेशनला आले. पोलीस स्टेशनला म्हणले शोध लावतो, 24 घंटे झाल्यावर शोध लावत. ते काहीच पत्ता कळना झालाय, कसं करायचं आम्ही. पण त्यांना जाऊन विचारलं की ते म्हणतात पोरगी कुठं गेली की माहीत नाही. मग आम्हाला ह्यांनी कुठं गेली म्हणून माहीत नाही, आम्हाला ह्यांच्यावर संशय आहे, आमचं ह्यांचं संशय काढून द्यावा आमचं मत. वाघोली पोलीस स्टेशनला गेले. साहेब माझी पोरीची तक्रार झाली का, तपास केला का. मी अजून म्हणलं साहेब माझ्या पोरीची वाघोलीमध्ये गेल्यावर पोलीसचा तपास झाला का. माझी मुलगी गेली रोहित मुंडे, ती तर अंबाजोगाईला आहे, कधी तपास करताना साहेब. तर ती शेंगुळे साहेब म्हणतात मला, ए बाई
मी आटूत गेलेली बोगत आहे, तू कुठून मला बोलतीस तशी. मी म्हटलं तसं कसं बोलता साहेब, मी मान्य करत नाही ती साहेब आटूत गेलेली. मला चेहरा दाखवा, तुम्ही तिथं जाऊन त्यांना बोला. मला कधी दाखवताना असं नुसतं असंच मी मान्य करत नाही, तसं बोलू नका साहेब. मग आमचा सरपंच उठला, तसं बोलायचं नसतं, समजून सांगा. तिसरं म्हणताय, मित्रा तू कुठं गेला होतास, तर कधी गेला तिकडं, कवा गेलाच, त्यांची पोरगी हुडकून द्यायची का तिकडं जाऊन बसतात. एवढं म्हणलं की पुन्हा म्हणतात, ए बाई बाहेर निघ बाहेर, आम्ही हुडकत आहे ती, आमचा तपास चालू आहे. शेंगुळे साहेब असं बोलतात मला. पुन्हा अनेक डबल गेले मी, तरी बी तसंच म्हणतात, साहेब माझा तपास करता का नाही लेकराचा. किती दिवस गप बसायचं, त्यांना मध्ये घेतल्याशिवाय ती तपास करणार नाहीत, काय आहे ती खरं सांगणार नाहीत. आम्ही धारूरला, ते अंबाजोगाईला, ही तर वाघोलीमध्ये, आम्ही कुणाला विचारायचं साहेब, आमच्याकडं मोबाईल नाही काय नाही, आमच्या मागं गडी माणसं नाहीत, मला जे तपास का करत नाहीत. तर त्यांना मध्ये टाकल्यावर तुला आनंद होईन का बाई. मी म्हटलं साहेब तसं कसं बोलतात, तुमचे कोण लागतात ते, मग त्याचे लेकरं बाळं उन्हाला पडू द्या का. मग तसं नसतंय साहेब, त्यांचे बी आम्हाला उन्हाला पडत नाही, ती बी किती केलं तर मला जावं आहे तर मी नुसतं शोध करून द्या म्हणते साहेब. तू घरात बोलल्यासारखं बोलू नको बाई, बाहेर निघ बाहेर. तसं नका साहेब बोलू, मी बी मरते, आत्महत्या करते, मग माझं बी मूठ माती करा, तुम्हाला कोणी विचारणार राहणार नाही. ए बाई तू घरात बोलल्यासारखं बोलू नको, तू बाहेर होते का नाही, का धक्के काढून द्यायचं तुम्हाला बाहेर, असं बोलतात पोलीस स्टेशन वाघोलीतल्या. तर या संदर्भात पोलिसांनी कसा तपास केला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला. आम्हाला शोधून काढावं, तिच्याकडं मोबाईल नाही काय नाही, जी तिथं सुखरूप असेल तिचा मोबाईल फोन यावा, मला तपास लागावा, वेळची वेळेला भेटावा, हीच माझी संबंध विनंती.